दिवसेंदिवस महाराष्ट्राचे राजकारण अस्थिर होत चाललंय। केवळ राजकारणच नाही तर सर्वसामान्यांमध्ये देखील मोठी अस्थिरता आहे। याला भाजपच जबाबदार आहे, हे आता लपून राहिलेलं नाही। अडीच वर्ष मुख्यमंत्री हा फॉर्म्युला भाजपने नाकारला। याच मुद्द्यावरून भाजप शिवसेनेची युती संपुष्टात आली आणि तिथून महाराष्ट्राच्या राजकारणात कमालीचे उलटफेर पाहायला मिळाले। शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा सुरू असताना भाजपने अजित पवारांना आपल्या सोबत घेऊन पहाटे शपथविधी केला। भाजप आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सत्ता स्थापन करतील हा विचारही न करणाऱ्या लोकांना भाजपने दिवसात चांदणे दाखवले आणि त्याच दिवसापासून महाराष्ट्रातल्या राजकारणातली नैतिकता आणि विचारधारा थेट चंद्रावर जाऊन बसली। महाराष्ट्रामध्ये कधी कोण सत्ता स्थापन करेन, कधी कोणाची सत्ता येईल, कधी कोण मुख्यमंत्री पदाची शपथ घेईल, कधी कोणाला जेलमध्ये जावं लागेल, कधी कोणाला क्लीन चिट मिळेल, हेही काही सांगता येत नाही। 2019 पासून आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक उलटफेर पाहायला मिळाले। वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची युती आहे। असं असलं तरी महाविकास आघाडीमध्ये मात्र प्रकाश आंबेडकर यांचा अधिकृतरित्या समावेश झालेला नाही। त्यामुळे शेवटी आपण एकटेच पडू नये यासाठी प्रकाश आंबेडकर देखील आपल्या सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत। दुसरीकडे मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समावेश करावा अशी मागणी मनोज जरांगेंनी केली आहे। 25 डिसेंबर पर्यंत मनोज जरांगेंची मागणी सरकारने मान्य केली नाही तर ते पुढची भूमिका त्याच दिवशी स्पष्ट करणार आहेत। एकीकडे सरकारने मराठ्यांना आरक्षण देणार असल्याचं स्पष्ट केलं आहे, मात्र हे सांगत असताना सरकार ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही असंही म्हणत आहेत। या दोन्ही अडचणीतून सरकार नेमका काय मार्ग काढणार हे 25 तारखेला स्पष्ट होईल। मात्र सध्या ओबीसी आणि मराठा हे दोन्ही समाज एकमेकांविरोधात उभे ठाकल्याचं चित्र आहे। मराठा आणि ओबीसी हे दोन्ही समाज नाराज होऊ नयेत सरकारचा हा प्रयत्न असला तरी मराठा आणि ओबीसी आरक्षणाविषयी स्पष्टता नसल्याने या दोन्ही समाजात संभ्रमता निर्माण होत आहे। याकडे मात्र सरकार दुर्लक्ष करत आहे। कोणतेही आंदोलन हे सरकार विरोधातच असतं, त्यामुळे जरांगे यांना मराठा समाजाचा मिळणारा पाठिंबा सरकारची नक्कीच धडकी भरवणार आहे। आरक्षणाविषयी निर्णय नाही झाला तर मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येऊन निवडणूक लढण्याची शक्यता आहे। एका न्यूज चॅनलच्या मुलाखतीत प्रकाश आंबेडकर यांना या संदर्भात प्रश्न विचारला होता, त्यावर त्यांनी सूचक विधानही केलं होतं। त्यामुळे प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे निवडणुकीच्या रिंगणात एकत्र उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही। जर दोघांनी एकत्र निवडणुका लढवल्या तर महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक मोठा उलटफेर पाहायला मिळू शकतो। आकड्यांचे गणित लक्षात घेतलं तर महायुती आणि महाविकास आघाडी दोघांनाही या युतीचा मोठा फटका बसू शकतो। राज्यात 33% अधिक मराठा समाजाची संख्या आहे। दुसरीकडे अनुसूचित जातीची संख्याही 12% अधिक आहे। त्यामुळे मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर यांनी जर एकत्र निवडणुका लढवल्या तर सत्ता स्थापनेमध्ये या दोघांची भूमिका निर्णायक ठरू शकते। या दोन्ही समाजाची संख्या 45% होत असली तरी ती मतांमध्ये कन्वर्ट होणे मोठे आव्हानच असेल। मराठा आरक्षणाविषयी तुम्हाला काय वाटतं? मनोज जरांगे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येऊन निवडणूक लढवतील का? सरकारच्या अस्पष्ट भूमिकेमुळे ओबीसी आणि मराठा समाजामध्ये तेढ निर्माण होत चाललाय असं तुम्हाला वाटतं का? प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे एकत्र आले तर कोणाला फायदा होईल असं तुम्हाला वाटतं? कमेंटमध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा। जर तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरही करा। फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करायला विसरू नका।